नीटच्या परीक्षेत पारदर्शकता आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। मात्र काल मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थी आंदोलकांना सदाभाऊ खोत यांनी थेट आतंकवादी म्हटलंय। बघूयात। या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गाने निश्चितपणाने सरकारनं उत्तर द्यावं। ऐकलत, भाजपचे आमदार सदाभाऊ खोतांनी दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आतंकवादी म्हटलंय। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होणारच नाही, उलट सरकारनं लोकशाही मार्गाने या आतंकवाद्यांना उत्तर द्यावं असे अकलेचे तारे सदाभाऊंनी तोडलेत। महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये, कारण या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गाने निश्चितपणाने सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं, कारण हा देश प्रगतीपथाच्या दिशेने जात आहे। त्या अकृत्य आत्म्यांना हे सहन होत नाही। सदाभाऊ काय बोलले हे मला माहिती नाही। माझं मत असं आहे की मी पुन्हा सांगतो, आंदोलन करणारे काही लोक हे चांगल्या भावनेने करणारे असू शकतात, मला त्यांच्याबद्दल म्हणायचं नाही, पण हेही तेवढंच खरं आहे की त्याच्यामध्ये काही लोक आपला अजेंडा घेऊन शिरलेले आहेत, हे मात्र स्पष्ट दिसत आहे। त्यातल्या अनेक लोकांना नीट काय हे देखील माहिती नाही, परीक्षा कधी झाली हे देखील माहिती नाही, ते आपापला अजेंडा त्या ठिकाणी सांगून राहिलेले आहेत। याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की सगळे काही एका दिशेने चालणारे, एका विचाराकरता तिथे आलेले नाही आहेत। हौशे नवशे गौशे देखील आपापला अजेंडा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत। मुळात सदाभाऊलाच नीट परीक्षा काय आहे हे माहिती आहे की नाही हाही प्रश्न आहे। 20 विद्यार्थ्यांनी नीटच्या पेपर फुटीमुळे जीवन संपवलं। न्यायासाठी देशभरातले विद्यार्थी दिल्लीमध्ये आंदोलनासाठी दाखल झाले आणि हे विद्यार्थी सदाभाऊंना आतंकवादी वाटतायत। स्वतः सदाभाऊ 7वी पास आहेत, त्यामुळे नीट परीक्षेसाठी किती परिश्रम घ्यावे लागतात याची जाण सदाभाऊंना नसावी। याच आंदोलनात महाराष्ट्रामधले सुद्धा विद्यार्थी सहभागी झालेत। संसदेच्या दिशेने निघालेल्या मोर्चावेळी या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, डोकी फुटली, हातपाय फ्रॅक्चर झालेत। त्याच विद्यार्थ्यांवर सदाभाऊंनी आतंकवाद्याचं लेबल लावलंय। महाराष्ट्रात देवेंद्र, केंद्रात नरेंद्र आणि शिक्षण खात्यात धर्मेंद्र, अजिबात बदल शिक्षण खात्याच्या मंत्र्याच्या मध्ये करू नये। या आतंकवादांना लोकशाहीच्या मार्गाने निश्चितपणाने सरकारनं उत्तर द्यावं, जशास तसं उत्तर द्यावं। फार चुकीचं आहे। आंदोलकांना आपण कुठलं सुटलं का अतिरेकी किंवा आतंकवादी ठरवणं असं फार, आपल्याच देशातल्या लोकांना, तरुणांना तुम्ही आतंकवादी ठरवत असेल तर त्याचे परिणाम देशभरात ते चांगले पडणार नाही, त्याचे वाईट परिणाम पडू शकतं। पण सदाभाऊनं घेतलेलं जे वक्तव्य आहे ते मागं घेतलं पाहिजे। आज या सगळ्या मुलांनी तुमच्या विरुद्ध बंड पुकारलेला आहे, त्यांना तुम्ही दहशतवादी म्हणतात। ये बागी है, ये टेररिस्ट नहीं है, और जब युवा बागी बनता है तो बड़ी बड़ी सल्तनत और सिंहासन खत्म हो जाते हैं। असं आतंकवादी त्यांना म्हणता येणार नाही। आतंकवादी म्हणजे काय, जे अंधाधुंद गोळीबार करतात, जीव घेतात, एखाद्या देशाविरुद्ध आपल्या काही कारवाई करतात, त्यांना आतंकवादी म्हणतो आपण। त्यामुळे माननीय सदाभाऊ खोत जरी म्हटले असले तरी आतंकवादी म्हणणं हे योग्य नाही। हे स्टुडंट्स आतंकवादी आहे, देशाचे स्टुडंट्स आतंकवादी आहे। 12 वर्षांच्या मुलींवर लाठीचार्ज केला, 12 वर्षाची मुलगी आतंकवादी आहे। 15 वर्षाच्या मुलीचे कपडे फाडण्यात आले, ती आतंकवादी होती। लाज वाटली पाहिजे या लोकांना असं बोलताना। त्या महाराष्ट्रातून तुम्ही येता, महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात सपोर्ट मिळतोय, त्याच महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नेतेच टीका करतात। या लोकांचे डोके खराब झालेले, या लोकांचं डोकं खराब झालेलं अजून काही नाही। यांना जर अजूनही कळत नसेल देशाच्या युवकांचं काय म्हणणं आहे, ते हे लोक जास्त दिवस सरकारमध्ये टिकणार नाही। सदाभाऊंनी दहशतवादी म्हटल्यानं विद्यार्थीही संतापलेत। सरकार विरोधात आवाज उठवला तर दहशतवादी म्हणणार का, असा सवाल महाराष्ट्रातल्या तरुणांनी केलाय।
सदाभाऊंना सर्टिफिकेट वाटायची गरज नाही. जो माणूस या देशातल्या तरुणांना देशद्रोही आतंकवादी म्हणतो त्या आमदाराची लायकीसुद्धा नाही या देशातल्या तरुणांना दहशतवादी. अशा आमदाराला लोकांनी विचारलं पाहिजे आणि यांना रस्त्यावरती विचारलं पाहिजे की बाबा तुम्हाला जर आम्ही आतंकवादी दहशतवादी दिसत आहे, मत घेताना लाज वाटली नाही का सदाभाऊंना या सगळ्या ह्याच्यामध्ये? हे जर आतंकवादी असते तर यांनी सकाळी 9लाच बॅरिकेड तोडून आंदोलन ह्या संसद भवनावर गेलं होतं. लोकशाही मार्गाने 4 वाजेपर्यंत तिथं बसून राहिले. शेवटी त्यांनी ते बॅरिकेड हटवले नाही आणि शांततेने पोलिसांनी त्याच्यावर लाठीचार्ज केला. जे सरकारच्या विरोधात जे बोलतील त्यांना आतंकवादी नक्षलवादी हे सोडून यांनी काय केलं? शेतकरी आंदोलनातूनच सदाभाऊ राजकारणात आले आणि आंदोलन काय असतं, कशासाठी केलं जातं आणि किती हिंमत लागते याची कल्पना कदाचित सदाभाऊंना असावी. त्यामुळे यापुढे आंदोलन करणारे दहशतवादी ठरतील का हेही सदाभाऊनं क्लिअर केलं पाहिजे. दिल्लीहून प्रमोद जगतापसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.